नमस्कार मित्रांनो, समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातला सराव संच 2.2 आपण सोडवतोय. तर त्यातलं आता 5वं उदाहरण आपण बघू. या उदाहरणात काय दिलंय तर 3 समांतर रेषा दिल्यात. P, L आणि Q अशा 3 समांतर रेषा दिल्यात. त्याच्यानंतर एक कोन दिला आपल्याला 40 अंशाचा आणि एक कोन दिलाय 70 अंशाचा आणि आपल्याला सांगितले कोन X चं माप काढा. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, ही जी तिरकी रेषा दिसते ही, तर ती काय आहे तर ती P आणि L ची काय आहे, P आणि L ची छेदिका आहे. त्याचप्रमाणे इकडे जी तिरकी रेषा आहे ती काय आहे तर ती L आणि Q या 2 रेषांची छेदिका आहे. आलं लक्षात? 3 समांतर रेषा आहेत P, L आणि Q आणि ही जी तिरकी रेषा दिली आहे ती P आणि L ची छेदिका आहे आणि खालची जी तिरकी रेषा दिली आहे ती L आणि Q या रेषांची छेदिका आहे. आणि आपल्याला 2 कोन दिलेत, एक आहे 40 अंशाचा आणि एक आहे 30 अंशाचा. तर हे गणित किती सोपं आहे बघा, आपल्याला थेट उत्तर मिळतं. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता ही आकृती नुसती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा कोन आहे 40 अंशाचा. ह्याचा आंतरव्युत्क्रम कोन कुठला तर तो हा, या छेदिकेपासून L या रेषेपर्यंतचा, म्हणून हा देखील झाला 40 अंशाचा. त्याचप्रमाणे या 30 अंशाचा आंतरव्युत्क्रम कोन कुठला तर तो झाला हा, म्हणून हा देखील झाला 30 अंशाचा. आपल्याला काय पाहिजे, X म्हणजे अख्खा कोन पाहिजे. ठीक आहे, हा अख्खा कोन आपल्याला पाहिजे. म्हणजे काय झालं तर हा 40 अंश आणि हा 30 अंश यांची बेरीज घ्यायची आणि आपल्याला मिळतो 70 अंशाचा कोन. म्हणजेच मेजर अँगल X बरोबर 70 अंश. ठीक आहे. म्हणजेच पहिली पायरी काय होती आपली, 40 अंशाचा आंतरव्युत्क्रम कोन बघायचा. दुसरी पायरी काय होती, 30 अंशाचा आंतरव्युत्क्रम कोन बघायचा. ठीक आहे. आणि तिसरी पायरी काय तर हे दोन्ही जे आंतरव्युत्क्रम कोन मिळाले त्यांची बेरीज करायची, म्हणजे आंतरव्युत्क्रम कोनांची बेरीज. त्याचं उत्तर किती येतं तर 70 अंश. म्हणजेच काय तर मेजर अँगल X बरोबर 70 अंश. एवढं सोपं हे गणित आहे. ठीक आहे. फक्त इथे ओळखायचं काय तर ही एक छेदिका आहे आणि ही दुसरी छेदिका आहे आणि त्यामुळे 40 अंश आणि 30 अंशाचे 2 कोन तयार झालेत आणि त्यांचे आंतरव्युत्क्रम कोन काढले की आपल्याला हा 40 मिळतो आणि हा 30 मिळतो आणि यांची बेरीज केल्यावर आपल्याला संपूर्ण X या कोनाचं माप मिळतं 70 अंश. इतकं सोपं आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघू नका, कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.